हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक आहे लसावी आणि मसावी. तर लसावी शिकत असताना आपल्याला सगळ्यात आधी लसावी या शब्दाचा मिनिंग पाहिजे आणि मसावी या शब्दाचा सुद्धा मिनिंग पाहिजे. तर लसावी म्हणजे काय? लसावी तर याच्यातला जो ल दिलेला आहे आपल्याला, ल चा अर्थ होते लघुत्तम. लघुत्तम. साचा अर्थ होते सामायिक. सामायिक. वि म्हणजेच काय तर विभाज्य. विभाज्य हा आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. हा अर्थ माहिती असून सुद्धा चालत नाही, तर याचं प्रॅक्टिकल मिनिंग काय होते ते माहिती पाहिजे आपल्याला. लसावी, ल म्हणजेच काय लघुत्तम. लघुत्तम म्हणजे काय लहानात लहान संख्या. सामायिक. सामायिक म्हणजे काय जे सर्व संख्येनं भाग जाते अशी संख्या पाहिजे आपल्याला. आणि विभाज्य पाहिजे म्हणजे ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने भाग जाते त्याला म्हणतो आपण विभाज्य. जसं फॉर एक्झाम्पल लघुत्तम, सामायिक, विभाज्य. काही आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल छोटस एक्झाम्पल घेऊ आपण 2, 4 आणि 6. एक एक्झाम्पल आहे. मग इथे 2, 4, 6 यांचा लसावी काय तर आपल्याला माहित आहे 2, 4, 6 चा लसावी. आणि लसावी काढण्याच्या ज्या वेगवेगळ्या टेक्निक आहे ह्या टेक्निक आपण बघणारच आहोत. परंतु आता जर मी म्हटलं 2, 4, 6 चा लसावी किती तर याचा लसावी आपल्याला सांगता येईल 12. किती? 12. मग लसावी यांचा येतो 12. मग आता डेफिनेशन नुसार याचा अर्थ काय होते? आपल्याला पाहिजे लघुत्तम, लहानात लहान संख्या पाहिजे, सामायिकही पाहिजे आणि विभाज्य. विभाज्य म्हणजे काय? याचा अर्थ काय होते की अशी संख्या, जसं इथे आपण लसावी 12 घेतली, मग या संख्येला 2, 4 आणि 6 ने निशेष भाग गेला पाहिजे. आणि लहानात लहानही संख्या आहे, मग 12 या संख्येपेक्षा अशी लहानात लहान संख्या एक्झिस्ट करत नाही की त्या संख्येला 2, 4, 6 ने एकाच वेळेस भाग जाईल. आता मी जर म्हटलं 24 ही संख्या लसावी होईल का तर बिलकुल लसावी होणार नाही. कारण 24 या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग तर जाणार. बघा 24 या संख्येला 2 ने निशेष भाग जाते, 4 या संख्येने भाग जाते आणि 6 या संख्येने सुद्धा निशेष भाग जाते. परंतु आपल्या डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे तर आपल्याला संख्या कशी पाहिजे? लघुत्तम म्हणजे लहानात लहान. ठीक आहे. आणि सामायिक. सामायिक म्हणजे काय? दोन्ही भाग गेला पाहिजे, 4 ने भाग गेला पाहिजे आणि 6 या संख्येने सुद्धा निशेष भाग गेला पाहिजे, म्हणून सामायिक. आणि विभाज्य. विभाज्य म्हणजे काय? ही जी दिलेली संख्या आहे ही संख्या विभाज्य आहे, कारण 2 ने निशेष भाग जाते, 4 ने निशेष भाग जाते आणि 6 ने सुद्धा निशेष भाग जाते. म्हणून 12 ही लहानात लहान आहे, सामायिक आहे आणि विभाज्य आहे, म्हणून 2, 4, 6 चा लसावी आपल्याला काय सांगता येईल? 12. मग 24 का नाही होणार? 2, 4, 6 चा लसावी हा 24 का नाही होणार? कारण 24 या संख्येपेक्षा लहानात लहान संख्या एक्झिस्ट आहे आपल्याकडे आणि ती संख्या म्हणजे कोणती? 12. म्हणून 24 ही संख्या लसावी होणार नाही, तर लसावी का होईल? 12. तर हा झाला आपला एकदम सोपा आणि साधा अर्थ. पुन्हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, लसावी काढत असताना आपल्याला दिलेल्या ज्या संख्या आहे, काय म्हटलेलं आहे आपण? लसावी काढत असताना दिलेल्या ज्या संख्या आहे त्या संख्येनी लसावीला काय गेला पाहिजे? निशेष भाग गेला पाहिजे. म्हणजेच जसं इथं फॉर एक्झाम्पल ज्या दिलेल्या संख्या आहे आपल्याला कोणत्या? 2, 4, 6 या संख्येने लसावीला निशेष भाग गेला पाहिजे, त्यालाच काय म्हणतो आपण? लसावी. आता मसावीचा अर्थ काय होते? मसावी. मसावीचा अर्थ होते महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. तर महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठी संख्या. सामायिक पाहिजे आणि विभाजक पाहिजे आपल्याला. जसं फॉर एक्झाम्पल हेच एक्झाम्पल घेऊ आपण 2, 4, 6. मग 2, 4 आणि 6 या संख्येचा मसावी किती? तर आपल्याला काय पाहिजे? महत्तम पाहिजे, सामायिक पाहिजे आणि विभाजक. विभाजक आणि विभाज्य हे दोन शब्द महत्वाचे आहे आपल्याला. म्हणजे अशी संख्या आपल्याला काढायची आहे किंवा शोधायची आहे, त्या संख्येने दिलेल्या सर्व संख्येला कसा भाग गेला पाहिजे आणि मोठ्यात मोठी संख्या पाहिजे आपल्याला. मग 2, 4, 6 ला या तिन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाणारी संख्या कोणती? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल 2. मग इथे 2 काय झालं? आपलं उत्तर झालं. म्हणजे दिलेल्या संख्येचा मसावी हा किती झाला? आपला 2.
आता 2 पेक्षा मोठ्यात मोठी संख्या एक्झिस्ट करणारच नाही की त्या संख्येनं 2 4 6 ला निशेष भाग जाईल, आहे की नाही? मग आता तुम्ही 2 पेक्षा जर मी म्हटलं तुम्हाला 2 पेक्षा अशी मोठी संख्या एक्झिस्ट आहे का की 2 4 6 ला निशेष भाग जाईल, तर अशी संख्या तुम्हाला भेटणार नाही. तर महत्तम मग 2 ही अशी मोठ्यात मोठी संख्या झाली आणि सामायिक सुद्धा आहे. सामायिक म्हणजे काय? या संख्येने 2 4 6 ला एकाच वेळेस भाग जाते सगळ्या संख्येला आणि विभाजक सुद्धा आहे. ठीक आहे, तर हा झाला आपला लसावी आणि मसावीचा अर्थ. आता सोप्या भाषेत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लसावी आणि मसावी, लसावी आणि मसावी काय लक्षात ठेवायचं आहे? लसावी म्हणजे अशी संख्या असते की त्या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग जाते. कन्सिडर करू आपल्याला काही संख्या दिलेल्या आहे की नाही, एक्स वाय आणि झेड या संख्या दिलेल्या आहेत. या संख्येने लसावीला भाग जाणे, लसावीला भाग दिल्यास किंवा भाग जाणे, साधे आणि सिंपल डेफिनेशन आपण लक्षात ठेवू शकतो. काय लक्षात ठेवायचं आहे? लसावी म्हणजे अशी संख्या त्या संख्येला दिलेली ज्या काही संख्या आहे, जसं आपण इथं कन्सिडर केला की आपल्या संख्या एक्स वाय झेड आहे, मग एक्स वाय झेड न लसावीला निशेष भाग जायला पाहिजे, त्याला म्हणतो आपण लसावी. हेच डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मसावी म्हणजे काय? पुन्हा आपण एक्स वाय झेड संख्या मानू, एक्स वाय आणि झेड. तर मसावी अशी संख्या असते, मसावी म्हणजे मसावीने दिलेल्या संख्येला निशेष भाग जाणे, निशेष भाग जाणे, निशेष भाग जाणे. तर ह्या दोन्ही डेफिनेशन महत्वाचे आपल्याला. काय म्हटलेलं आहे पण मसावी म्हणजे काय? आता दिलेल्या ज्या संख्या आहेत, दिलेल्या संख्या म्हणजे कोणत्या? तर एक्स वाय झेड. मग या संख्येला मसावीनं निशेष भाग गेला पाहिजे आणि मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग गेला पाहिजे. ती डेफिनेशन आहे आपली मसावीसाठी आणि लसावीसाठी. ठीक आहे, दोन्ही डेफिनेशन लक्षात ठेवायचं आहे. चलो पुढे जाऊ आपण. आता हे लसावी आणि मसावी काढायचा कसा? याच्यात खूप साऱ्या वेगवेगळ्या मेथड आहे. आपण 1-2 मेथडचा यूज करणार आहे मसावी आणि लसावी काढण्यासाठी. तर सर्वात आधी आपण जी डब्बे आखण्याची पद्धत यूज करतो ती मेथड तर आहेच, आहे की नाही? जेव्हा आपल्याला थोड्या हार्ड टाईपच्या क्वेश्चन येते तर ते सुद्धा आपण डब्बे आखण्याची मेथड यूज करतो. जसं फॉर एक्झाम्पल 12, 24 आणि 36 या संख्या दिलेल्या आहे आपल्याला, किंवा आपण 18 ही संख्या घेऊ आपण, 18, 24 आणि 36. मग या संख्येचा मसावी आणि लसावी किती हे काढायला लावते आपल्याला. तर दोन्ही याचं उत्तर पाहू आपण, मसावी आणि लसावी किती. मसावी आणि लसावी. तर डब्याची मेथड आपल्याला यूज करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. लसावीसाठी आपण काय करतो? कमीत कमी 2 संख्येला भाग देत राहणे. मग जास्तीत जास्त किती संख्येला तुम्ही भाग देत राहू शकता. आणि जेव्हा आता कमीत कमी 2 संख्येला भाग जाणार नाही तेव्हा स्टॉप व्हायचा आणि सर्व संख्यांचा गुणाकार हा का असतो आपल्याला लसावी. तर ते प्रॅक्टिकल का असतं ते सुद्धा आपण पाहू, पण डेफिनेशन लिहून घ्या तत्पूर्वी. काय माहिती पाहिजे आपल्याला लसावीसाठी? डब्याच्या मेथडसाठी म्हणजे जेव्हा आपण डब्याच्या मेथडनं लसावी आणि मसावी काढतो तेव्हा आपल्याला 2 डेफिनेशन माहिती पाहिजे. एक म्हणजेच कोणती? लसावी, आणि सेकंड म्हणजेच कोणती? मसावी. मग आता बघा लसावीची डेफिनेशन लिहून घ्या. कमीत कमी शेवटपर्यंत दोन संख्येला भाग देत राहणे. एवढीच डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आणि मसावीची डेफिनेशन म्हणजे काय? तर मसावीची डेफिनेशन याचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग देणे. दिलेल्या
सर्व संख्येला दिलेल्या सर्व संख्येला भाग देणे. तर डब्याची मेथड आपल्याला यूज करत असताना या दोन डेफिनेशनचा अर्थ माहिती पाहिजे किंवा या दोन डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लसावीसाठी आपण शब्द यूज केलेला आहे कमीत कमी शेवटपर्यंत दोन संख्येला भाग देत राहणे. मी याचा अर्थ काय, आता कमीत कमी हा शब्द मी यूज केलेला आहे म्हणजे कन्सिडर करू आपल्याला काही संख्या दिलेला आहे 18, 24 आणि 36 आहे की नाही. संख्या दिलेल्या आहे आपल्याला 18, 24 आणि 36. मग याचा अर्थ काय होऊन राहिलेला आहे, कमीत कमी शेवटपर्यंत दोन संख्येला भाग देत राहणे. कमीत कमी म्हटलेला आहे इथं, याचा अर्थ कमीत कमी तरी आपल्याला दोन संख्येला भाग देत राहू शकतो आपण. मग जास्तीत जास्त संख्येला जर भाग जात असेल तर चांगली गोष्ट आहे की आपण दिलेल्या सर्व संख्येला भाग देऊ शकतो. मग आता इथे बघा 18, 24 आणि 36 तिन्ही संख्या आहे. आता आपल्याला माहित आहे 18, 24 आणि 36 ला दोन्ही संख्येला भाग जाऊ शकते. 18 आणि 24 ला सोबत 36 ला सुद्धा आपण निशेष भाग देऊ शकतो. तर इथे लसावी काढत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढी लहानात लहान संख्या तुम्ही भाग देण्यासाठी चॉईस कराल तेवढं तुमचं ऍक्युरेट आन्सर येईल. तर इथे बघा तुम्ही 3 ने भाग देऊ शकता, 4 ने भाग देऊ शकता आहे की नाही. तर इथे आपण चॉईस करू लहानात लहान संख्या, ती म्हणजेच कोणती 2. आणि खास करून लसावीसाठी आपल्याला लहानात लहान संख्येनंच भाग देणं आहे हे लक्षात ठेवायचं. कमीत कमी दोन संख्येला भाग देऊ शकतो आपण. जर जास्तीत जास्त संख्येला भाग जात असेल तर देऊ शकता. मग आता 2 ने भाग दिला आपण, 18 भागेला 2 म्हणजे किती 9, 24 भागेला 2 म्हणजेच किती 12 आणि 36 भागेला 2 म्हणजेच किती 18. पुन्हा डेफिनेशन तीच आहे आपली, कमीत कमी शेवटपर्यंत दोन संख्येला भाग देणे. मग 9, 12 आणि 18, एक तर तुम्ही 9, 12 आणि 18 3 ने निशेष भाग जाते आहे ना तिन्ही संख्येला. मग तिन्ही संख्येला भाग देऊ आपण. 3 त्रिक किती 9, 3 चौक 12 आणि 3 सक किती 18. आपली डेफिनेशनच आहे. डेफिनेशनचा अर्थ काय, कमीत कमी शेवटपर्यंत दोन संख्येला भाग देणे. तर आता 3, 4 आणि 6 याच्यापैकी दोन संख्येला भाग जाते का, तर बिलकुल जाते. 3 ने भाग जाते, 2 ने. तर इथे आपण भाग देऊ कितीने 3 ने. 3 एक 3, 4 ला भाग जाते का, ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या ऍज इट इज लिहायची. जसं आपण इथे 4 ऍज इट इज लिहिले. 6 ला भाग जाते का, तर बिलकुल 6 ला भाग जाते आहे की नाही 2 चा. आता डेफिनेशन नुसार पुन्हा 1 राहिले इथं 4 आहे, इथं 2 आहे. पुन्हा कमीत कमी दोन संख्येला भाग जाते का, तर बिलकुल कमीत कमी दोन संख्येला भाग जाते. मग इथे आपण 2 ने निशेष भाग देऊ. ज्या संख्येला भाग जात नाही, जसं 1 ला भाग जात नाही तर एक ही संख्या आपण जैसे ते लिहू. 4 ला भाग जाते का, तर बिलकुल 4 ला भाग जाते. 4 भागेला 2 म्हणजे किती 2 आणि 2 भागेला 2 म्हणजे किती 1. मग आता कमीत कमी दोन संख्येला भाग जाते का, तर नाही जात. मग हे झालं आपलं, इथे स्टॉप होऊन जायचं. आता लसावी काढण्यासाठी आपल्याला गुणाकार करायचा आणि तो गुणाकार कशाचा करायचा, 2, 3, 3, 2, 1, 2 आणि 1 या संख्येचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, चला. लसावी कोणत्या संख्येचा गुणाकार करायचा आहे, 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2 आणि गुणिला 2 आहे की नाही. काय केलं आपण, 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 2 गुणिला 1 सगळ्या संख्यांचा गुणाकार हा करायला आपला लसावी. मग बघा 3 दोन्ही 6 आहे की नाही. पुन्हा 3 दोन्ही किती 6 आणि इकडे 2, 6 6 36 आणि 36 दोन्ही किती 72. तर 72 काय झाला आपला लसावी. 72 काय झाला आपला लसावी. तर लसावी काढण्यासाठी आपल्याला हे एक मेथड यूज करायची आहे. सेम पद्धतीने आपण मसावी काढू शकतो. आता मसावीचे डेफिनेशन म्हणजे काय लक्षात ठेवायचं, दिलेल्या सर्व संख्येला भाग देणे. आता बघा आपण इथे 18 आणि 24 आणि 36 ला तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग दिला आणि ती संख्या म्हणजे कोणती 2. ठीक आहे, बघा 2 ने 18 ला भाग गेला, 24 ला भाग गेला, 36 ला भाग गेला. पुन्हा 9, 12 आणि 18 राहिले. पुन्हा 9, 12 आणि 18 ला आपण एकाच संख्येने भाग दिला म्हणजे ती कोणती 3 ने भाग दिला. 3 ने 12 ला भाग दिला आणि 3 ने 18 ला भाग दिला. ठीक आहे, आता इथे होऊन जायचं स्टॉप. कारण आता 3 ने 9 ला भाग दिलं 3 आले, 3 ने 12 ला भाग दिले 4 आले, 3 ने 18 ला भाग दिले किती आलं उत्तर 6. आता मला सांगा 3, 4 आणि 6 या तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग दिला का आपण, नाही आहे की नाही. जसं इथे बघा 3 ला
आणि 6लाच भाग दिला आपण 3ने, परंतु 4ला भाग गेला का नाही. मग आता 3 ही जी संख्या दिलेली आहे आपल्याला, कोणती 3, 4 आणि 6, या तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जात नाही, तर मग इथे स्टॉप होऊन जायचं. ओके. मग आता मसावी किती आहे आपला, तर मसावी 2 गुणिला 3. मसावी किती आहे आपला, मसावी बरोबर 2 गुणिला 3 म्हणजे किती होईल याचं उत्तर, तर 6. मग दोन्ही याचं उत्तर मिळालं आपल्याला. मसावी किती आला सर, तर याचं उत्तर किती आलं 6. आणि लसावी किती आला, तर लसावी किती आला 72. मग दोन्ही डेफिनेशन समजल्या का तुम्हाला. दोन्ही डेफिनेशन महत्वाचे आहे आपल्याला, मसावी आणि लसावी. लसावीसाठी लक्षात ठेवायचं आहे, कमीत कमी 2 संख्येला शेवटपर्यंत भाग देत राहणे, जास्तीत जास्त संख्येला भाग देत राहणे तर देऊ शकता. मसावीसाठी काय लक्षात ठेवायचं आपल्याला, दिलेल्या सर्व संख्येला, हा शब्द महत्वाचा आहे, सर्व संख्येला भाग देणे. ठीक आहे. तर आता लसावी आणि मसावीची डेफिनेशन आपण आधी पाहिली. एक डेफिनेशन कोणती सर, लसावी म्हणजे अशी संख्या असते की त्या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग झाला पाहिजे. मग 18, 24, 36 या संख्येने लसावीला निशेष भाग जाते का, तर बिलकुल जाते, आहे की नाही. 72 भागेला 18, 72 भागेला 24, 3चा आणि 72 भागेला 36 म्हणजे कितीचा, 2चा भाग जाते. ठीक आहे. तर या टाईपचे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहे. ठीक आहे. 72 भागेला 18 केले तर 4 उत्तर येते. आता मसावीची डेफिनेशन पाहिलेली आपण. मसावी म्हणजे काय, अशी संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या राहते, दिलेल्या सर्व संख्येला आपण त्या संख्येने निशेष भाग देतो. मग 18, 24, 36 अशी मोठ्यात मोठी संख्या आहे 6, आणि 6 पेक्षा मोठ्यात मोठी संख्या एक्झिस्ट करत नाही. मग 6 काय झाली आपली मसावी. 18ला भाग जाते, 24 आणि 36ला सुद्धा निशेष भाग जाते. ती डब्याची मेथड आहे, ही लक्षात ठेवायची. चला पुढे जाऊ आपण. आता पुढच्या याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन आपल्याला शिकायचे आहे. जसं फॉर एक्झाम्पल काही संख्या दिलेली आहे आपल्याला आणि या एक्झाम मध्ये 100% विचारते. जसं 2चा घन गुणिला 3चा वर्ग गुणिला 5चा वर्ग. ठीक आहे, पहिली संख्या. त्याच्यानंतर 2चा वर्ग गुणिला 3चा वर्ग गुणिला 5. आणखी एक संख्या लिहू आपण, 5चा वर्ग गुणिला 3 गुणिला 7 आणि गुणिला किती 2. तर आपल्याला काही संख्या दिलेल्या आहे आपल्याला. ठीक आहे. आणि यांचा जर आपल्याला लसावी आणि मसावी काढा असा प्रश्न जर केला, लसावी आणि मसावी काढा, तर याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. आणि याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला डेफिनेशनचा वापर करावा लागेल आणि त्या डेफिनेशन आपल्याला पाठ पाहिजे. ठीक आहे. डेफिनेशन म्हणजे खूप काही अवघड नाही. आधीच्या डेफिनेशन शिकलो फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन साठी, परंतु याचं उत्तर जर काढायचं असेल तर याचं उत्तर आपल्याला पाठ पाहिजे. काय करायचं बघा, डेफिनेशन लिहून देतो मी. लसावीसाठी काय करायचं, सर्व संख्येचा गुणाकार. काय करायचं, सर्व संख्येचा गुणाकार. सर्व संख्येचा गुणाकार. सर्व संख्येचा गुणाकार. ठीक आहे. परंतु घात कसा घ्यायचा, परंतु घात मोठ्यात मोठा, मोठ्यात मोठा. ते विसरून जाते, नेहमी लक्षात ठेवायचं. लसावीसाठी काय करायचं, सर्व संख्येचा गुणाकार करायचा. घात कसा घ्यायचा, तर घात घ्यायचा आपल्याला मोठ्यात मोठा. ते लक्षात कसं ठेवा, एवढा शब्द. तर लसावी म्हणजेच काय, ल चा अर्थ होते लहानात लहान, याच्या अपोजिट घ्यायचं आपल्याला मोठ्यात मोठा. सेम पद्धतीने आहे मसावीची डेफिनेशन. इथं काय एक शब्द यूज करायचा, कॉमन. कॉमन संख्येचा गुणाकार. मग कॉमन संख्येचा गुणाकार, परंतु घात कसा घ्यायचा, तर घात लहानात लहान. आता पुन्हा तेच इथे मसावीसाठी म मीस काय होते, महत्तम. तर याच्या अपोजिट लक्षात ठेवायचं आपल्याला, लहानात लहान. आणि या दोन्ही डेफिनेशनचा वापर हा कुठे करायचा, या टाईपच्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. परंतु घात लहानात लहान घ्याने. ठीक आहे. तर ह्या
या टाईपचे जर क्वेश्चन आले आपल्याला तर दोन डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, लसावी आणि मसावी काढत असताना या टाईपच्या क्वेश्चन मध्ये लसावीसाठी सर्व संख्येचा गुणाकार करायचा आहे आणि सर्व संख्येचा गुणाकार करून घात कसा घ्यायचा आपल्याला, तर मोठ्यात मोठा. ल चा अर्थ काय होते, लहानात लहान. याच्या अपोजिट घ्यायचं, मोठ्यात मोठा. ठीक आहे. मसावीसाठी काय करायचं, कॉमन संख्येचा गुणाकार करायचा. कॉमन संख्या आपल्याला ज्या ज्या दिसते त्या संख्या कॉमन असते. ठीक आहे. आणि घात कसा घ्यायचा आपल्याला, लहानात लहान. इथं म मीन्स काय, महत्तम. त्याच्या अपोजिट काय होईल, लहानात लहान. तर ह्या डेफिनेशन लक्षात ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे इथं हा एक शब्द आणि इथे हा एक शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो, तर आता लसावी आपण डेफिनेशन वरून काढण्याचा प्रयत्न करू. बघा, सर्व संख्येचा गुणाकार. मग मला सांगा इथं सर्व संख्या कोणत्या दिसते, इथं 2 आहे, 3 आहे, 5 आहे. मग लसावी आपण काढू इथे. चला, लक्ष आहे, लसावी सर्व संख्या आहे ना, सर्व संख्येचा गुणाकार. मग सर्व संख्या दिसते आपल्याला 2, 3, 5. ठीक आहे. 2 आहे, 3 आहे आणि कोणती आहे, 5. इथे तेच आहे, 2, 3, 5. इथं 5, 3 आणि 7 आहे. तर इथे एक्स्ट्रा कोणती आली आहे, संख्या 7. ठीक आहे. मग आपण काय केलं, सर्व संख्येचा गुणाकार केला. परंतु घात कसा घ्यायचा आपल्याला, मोठ्यात मोठा. मग 2चा सगळ्यात मोठा घात किती आहे, इथे 2चा घन आहे, इथे 2चा काय वर्ग आहे आणि इथे काय फक्त 2 आहे. मग 2चा सगळ्यात मोठा घात काय दिसते आपल्याला, घन आहे की नाही. मग इथे 2चा घन घ्यायचा. सेम पद्धतीनं 3चा सर्वात मोठा घात कुठे दिसते आपल्याला, तर 3चा वर्ग दिसते. इथेही वर्ग आहे, इथेही वर्ग आहे आणि इथे सुद्धा काय वर्ग आहे. मग इथे वर्ग. 5चा सर्वात मोठा घात कुठे दिसते आपल्याला, इथे 5चा वर्ग आहे, इथे फक्त 5 आहे आणि इथे काय 5चा वर्ग. म्हणजेच आपल्याला 5चा सगळ्यात मोठा घात हा वर्ग घेता येईल. ठीक आहे. आणि इथं फक्त 7 आहे, तर 7च्या डोक्यावरती 1 म्हणजेच किती, 7. तर हा झाला आपला लसावी. काय केलं आपण, सर्व संख्येचा गुणाकार. तर लसावी काढत असताना खास करून या टाईपच्या उदाहरणामध्ये हा शब्द आपल्याला लक्षात पाहिजे, सर्व संख्येचा गुणाकार. ठीक आहे. त्याच्यानंतर हा शब्द लक्षात ठेवा, लहानात लहान. आणि लहानात लहान याच्या अपोजिट शब्द घ्यायचा आपल्याला, मोठ्यात मोठा. म्हणजे घात घेताना तुमच्या लक्षात राहील, मोठ्यात मोठा घात घ्यायचा आहे. ओके. सेम पद्धतीनं डेफिनेशनचा यूज करू आपण, तो म्हणजेच कोणता, मसावी. आणि मसावीच्या डेफिनेशनचा यूज करून इथे सुद्धा आपण काय काढू, संख्येचा मसावी. काय म्हटलेलं आहे, कॉमन संख्येचा गुणाकार. आता दिलेल्या जेवढ्या काही संख्या आहेत, ज्या काही आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्येतील कॉमन संख्या पाहू आपण कोणत्या आहे. मग आता बघा, कॉमन संख्या कोणते दिसते, इथं 2 आहे का, आहे. इथे 2 आहे. इथे 2 आहे का, इथे सुद्धा 2 आहे. मग कॉमन संख्या झाली 2. ठीक आहे. 2 गुणेला 3 कॉमन दिसते का आपल्याला, सर इथे 3 आहे, इथेही 3 आहे आणि इथे सुद्धा काय 3 ही संख्या आहे. मग 3 सुद्धा कॉमन आहे. त्याच्यानंतर 5 कॉमन आहे का, हा, इथे 5 कॉमन आहे, इथे सुद्धा 5 आहे आणि इथे सुद्धा काय 5 आहे. याचा अर्थ 5 सुद्धा ही संख्या काय कॉमन आहे. आता मला सांगा, 7 ही संख्या कॉमन आहे का, नाही. फक्त 7 ही संख्या या संख्येमध्ये आहे, इथे नाही आहे, इथे सुद्धा नाही. मसावीच्या डेफिनेशन मध्येच दिलेलं आहे आपल्याला, काय पाहिजे, कॉमन संख्येचा गुणाकार. जी सर्व संख्येमध्ये एक्झिस्ट करते, सर्व संख्येमध्ये आहे, अशा संख्या आपल्याला चॉईस करायच्या आहे. ठीक आहे. जसं 2 सुद्धा आहे सर्व संख्येमध्ये, 3 आहे, 5 आहे, 7 आहे का, नाही. परंतु आता घात कसा घ्यायचा आपल्याला, तर घात घेताना आपल्याला एक शब्द यूज केलेला आहे, लहानात लहान. आहे की नाही. लक्षात कसं ठेवाल, म चा अर्थ काय होते, महत्तम. मग याचे अपोजिट काय होते, लहानात लहान. झालं. मग तेवढं लक्षात ठेवायचं आपल्याला, लहानात लहान. तर 2चा सगळ्यात लहान घात कुठे दिसते आपल्याला, इथे. 2चा सगळ्यात लहान घात म्हणजे 2. 3चा सर्वात लहान घात कुठं आहे, इथं 3चा वर्ग आहे, इथे सुद्धा काय 3चा वर्ग आणि इथे सुद्धा काय 3चा वर्ग. म्हणजेच आपल्याला 3चा सगळ्यात लहान घात काय ठेवावं लागेल, 3चा वर्ग. 5चा सर्वात लहान घात कुठे दिसते आपल्याला, इथे 5चा वर्ग आहे, इथे 5 आहे आणि इथे सुद्धा काय 5चा वर्ग म्हणजेच काय 5. तर हा झाला आपला लसावी आणि हा झाला आपला मसावी. तर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला लसावी आणि मसावी काढत असताना या दोन डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हाच लसावी आणि मसावी काढता येते. ठीक आहे. ही झाली लसावी आणि मसावी काढण्याची दुसरी मेथड. नंतर जाऊ आपण अंश आणि छेदाकडे. ठीक आहे. मेथड नंबर 3.
आता अंश आणि छेदाचा लसावी आणि मसावी काढत असताना, ठीक आहे, इथं काही पाठांतर नाही करायचं आपल्याला, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल लसावी काढत असताना लसावी कशाचा काढणार आहे आपण? अंश आणि छेदाच्या स्वरूपात असणाऱ्या संख्येचा अंश आणि छेदाच्या स्वरूपात असणाऱ्या संख्येचा, ठीक आहे, संख्येचा लसावी आणि मसावी. तर अंश आणि छेदाचा स्वरूपात ज्या संख्या आहेत त्यांचा लसावी आणि मसावी काढायचा असेल तर आपल्याला हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. वरील संख्येचा काय काढायचा? लसावी, आणि छेदातील संख्येचा काय काढायचा? मसावी. बस ही गोष्ट लक्षात ठेवा. अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढायचा आहे? मसावी. त्याच्यानंतर जर मसावी काढायचा असेल आपल्याला मसावी, तर अंशातील संख्येचा काय काढायचा? मसावी, आणि छेदातील संख्येचा काय काढायचा? लसावी. हे टोटल आन्सर तुमचं काय होईल? मसावी आणि लसावी. ते संपूर्ण जे राहते लसावी भागेला मसावी हा झाला आपला लसावी, आणि मसावी भागेला लसावी हा काय झाला आपला मसावी. ठीक आहे. बरेचसे मुले इथं कन्फ्युज होते, तर कन्फ्युज व्हायचं काही काम नाही आहे. ठीक आहे. अंश आणि छेदाच्या स्वरूपातील संख्येचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा असेल तर काय लक्षात ठेवायचं आहे? अंशातील संख्येचा लसावी काढा, ठीक आहे, आणि छेदातील संख्येचा काय काढा? मसावी. बघा, लसावी तर वर लसावी ठेवायचा आणि छेदातील संख्येत काय ठेवायचा? मसावी. मसावी म्हटलं तर वरील संख्येचा काय काढायचा? मसावी, आणि छेदातील संख्येचा काय काढायचा आहे? लसावी. याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. आणि हे जे संपूर्ण उत्तर राहील हे राहील तुमचं उत्तर मसावी, याचं उत्तर संपूर्ण हे काय राहील तुमचं? लसावी. फॉर एक्झाम्पल काही संख्या घेऊ आपण, जसं 10/7, त्याच्यानंतर 8/14 आणि 16/28. आता आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहे आणि अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहे. काय दिलेले आहे? 10/7, 8/14 आणि 16/28. या संख्येला आपण सिम्प्लिफाईड करू शकतो. जसं इथं 8/14 दिलेला आहे तर इथे तुम्ही सिम्प्लिफाईड करून लिहू शकता, आहे की नाही? 8 आणि 14 ला 2 ने निशेष भाग जाते, तर तुम्ही याच्या ठिकाणी 2 ने भाग दिला तर इथं 4 येईल, इथे 14 ला भाग दिला तर इथे किती येईल? 7. सेम पद्धतीनं 16 आणि 28 या संख्या दिलेल्या आहे आपल्याला, तर 16 आणि 28 ला तुम्ही सिम्प्लिफाईड करून लिहू शकता, आहे की नाही? जसं 16 आणि 28 ला 4 ने आपला किती? 2 ने निशेष भाग जाते, आहे की नाही? 4 ने निशेष भाग जाते, तर तुम्ही या दिलेल्या ज्या संख्या आहे या संख्येला सिम्प्लिफाईड करून जर लिहिलं तरी चालेल. आपलं उत्तर काढण्यासाठी थोडं इझी जाईल. ठीक आहे. आता तर आपण लसावी मसावी ऍज इट इज काढू. चला, लसावी. मग लसावी काढण्यासाठी आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपातील संख्येचा वरील संख्येचा काय काढणार? लसावी. आता वरच्या संख्या कोणत्या दिलेल्या आहे आपल्याला? 10, 8 आणि 16. कोणत्या? 10, 8 आणि 16. मग 10, 8 आणि 16चा लसावी इथे लिहू आपण. 10, 8 आणि 16चा लसावी. लसावी काढण्यासाठी आपण स्टार्टिंगला एका डेफिनिशनचा यूज केलेला आहे. कोणत्या डेफिनिशनचा यूज केलेला आहे? जर डब्याची मेथड आपण आखत असेल आणि डब्याच्या मेथडने आपण लसावी काढत असेल तर डेफिनिशनचा यूज केलेला आहे आपण. कमीत कमी शेवटपर्यंत 2 संख्येला भाग देत राहणे. कमीत कमी या शब्दाचा यूज करत आहोत आपण. जास्तीत जास्त संख्येला भाग जात असेल तर बिलकुल देऊ शकतो आपण. जसं इथं 10, 8 आणि 16 इथं 2 ने निशेष भाग जाते. कितीचा? 2 ने निशेष भाग दिला आपण 5 या संख्येचा जाईल. 8 ला 2 ने भाग दिला आपण 4 आणि 16 भागेला 2 म्हणजेच किती? 8. शेवटपर्यंत कमीत कमी 2 संख्येला भाग देत राहणे. मग पुन्हा 5, 4 आणि 8 याच्यापैकी 2 ने निशेष भाग जाते 4 आणि 8 ला. मग 2 2 4 2 4 8. 4 ने भाग देऊ शकतो आपण. 5 या संख्येला भाग जातो का? नाही. मग 5 ही संख्या ऍज इट इज ठेवू आपण. ठीक आहे. पुन्हा भाग जाते का? पुन्हा भाग देऊ आपण 2 ने.
2 भागेला 2 म्हणजे 1 आणि 4 भागेला 2 म्हणजे किती 2 आणि 5 या संख्येला भाग जात नाही तर ती संख्या ऍज इट इज. ठीक आहे. काय करत आहोत आपण 10, 8 आणि 16 अंशातील संख्येचा लसावी काढत आहोत. कारण लसावीचा अर्थच तो होते अंश आणि छेदातील संख्येचा जर लसावी आणि मसावी काढायचा असेल, वरील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढायचा आपल्याला मसावी. मग सर्व संख्येचा गुणाकार लसावी बरोबर 2 गुणेला 2 गुणेला 2 आणि 5 गुणेला 2. चला याचं कॅल्क्युलेशन करा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आणि इकडे किती 5 दोन्ही 10. मी इकडे आले 8 इकडे आले 10 म्हणजेच किती 80. हा झाला आपला लसावी. तर लसावीसाठी आपण इथे लिहू शकतो 80. काय काढला आपण अंशातील संख्येचा लसावी. आता काय काढायचं आहे छेदातील संख्येचा मसावी. मग छेदातील संख्या आपल्याला शोधावं लागेल. छेदामध्ये कोणत्या संख्या दिलेल्या आहे मग इथे दिसते का आपल्याला 7, 14 आणि 28. 7 आणि 14 आणि 28 या तिन्ही संख्येचं कॅल्क्युलेशन आपण मनात करू शकतो आहे की नाही. मसावी म्हणजे काय महत्तम. मग अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे की दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग जाईल. चला मसावी कोणत्या संख्येचा काढायचा आहे छेदातील संख्येचा. मग छेदामध्ये 7 आहे 14 आहे आणि 28 आहे या तिन्ही संख्येचा मसावी. मसावीसाठी आपण सर्व संख्येला निशेष भाग देतो. मग 7, 14 आणि 28 ला अशी कोणती संख्या एकाच संख्येने भाग जाईल ती म्हणजेच कोणती 7. 7 ने भाग दिला आपण इथे 1 चा इथे 2 चा आणि इथे किती 4 चा. ठीक आहे. आता 2 आणि 4 ला निशेष भाग जाते परंतु 1 ला भाग जात नाही. ठीक आहे. तर इथे स्टॉप होऊन जायचं. मग मसावी किती झाला आपला 7. मग इथे किती येईल 7. ठीक आहे. मग ज्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला संख्या दिलेल्या होत्या त्यांचा लसावी किती आला तर 80 डिवायडेड बाय 7. ठीक आहे. काय केलं आपण 80 डिवायडेड बाय 7. सिंपल आहे का एकदम सिंपल आहे. काय काढायचं लसावीसाठी अंशातील संख्येचा लसावी छेदातील संख्येचा मसावी. आता जाऊ आपण मसावीकडे. ठीक आहे. आता जाऊ आपण मसावीकडे. तर मसावी काढण्यासाठी काय करायचं आहे अंशातील संख्येचा काय काढायचा मसावी आणि छेदातील संख्येचा काय काढायचा लसावी. तर संख्या मी पुढे लिहितो बघा. मसावी काढायचा आपल्याला आणि संख्या दिलेली आहे 10/7 8/14 आणि एक तिसरी संख्या दिलेली आहे आपल्याला 16/28. 16/28. ठीक आहे. चला मसावीची डेफिनेशन लिहिलेली आहे आपण. अंशातील संख्येचा मसावी आणि छेदातील संख्येचा काय काढायचा लसावी. तर एक वेळा लिहून घेऊ आपण फॉर्मॅट. मसावी बरोबर अंशातील संख्येचा मसावी आणि छेदातील संख्येचा लसावी. चला आता इथे अंशातील संख्या कोणत्या दिलेल्या आहेत 10, 8 आणि 16. 10, 8 आणि 16. मसावीची डेफिनेशन काय सर्व संख्येला भाग जाणे. एकाच संख्येने सर्व संख्येला भाग जाणे. मग 10, 8 आणि 16 या एवढ्याही संख्येला एकाच संख्येने भाग जाईल का आणि ती संख्या कोणती होणार 10, 8 आणि 16. मग 2 ने निशेष भाग जाते का तर बिलकुल 2 ने निशेष भाग जाते है की नाही. मग 2 ने आपण भाग दिला इथे 5 इथे 4 चा आणि इथे किती 8 चा. आता पुन्हा जो भागाकार आला आपला इथे भागाकार किती आला 5, 4 आणि 8. मग 5 ला 4 ला आणि 8 ला या तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जाते का नाही जात. मग इथे स्टॉप होऊन जायचं आहे की नाही. मग ही जी संख्या आहे आपली कोणती 2 ती ही झाली आपली मसावी. मसावी का काढला आपण कारण अंशातील संख्येचा आपल्याला काय काढायचा आहे मसावीच काढायचा आहे त्याच्यामुळे मसावी काढला. आणि छेदातील संख्येचा काय काढायचा आपल्याला लसावी. मग छेदातील संख्या कोणती आहे ते बघून घ्या आता. चला हा झाला आपला मसावी. लसावीसाठी छेदातील संख्या. छेदात संख्या कोणती आहे दिसते का 7, 14 आणि 28. ठीक आहे. इथे लसावी तुम्ही डायरेक्ट काढू शकता. काय करायचं लसावी जर डायरेक्ट काढायचा असेल दिलेल्या ज्या काही संख्या आहे त्या संख्येपैकी सगळ्यात मोठी संख्या पकडायची. सगळ्यात मोठी संख्या किती आहे 28. मग 28 ला चेक करायचं 28 ही संख्या जर आपण पकडली असेल तर 28 ला 7 ने निशेष भाग जाते का 14 ने निशेष भाग जाते का
7ने निशेष भाग जाते का, त्या संख्या आपण चेक करू. आता खास करून लसावीसाठी मेथड यूज करायची. सर सगळ्यात मोठी संख्या 28 आहे. 28 या संख्येला 7ने निशेष भाग जाते आणि 14ने सुद्धा निशेष भाग जाते. तर इथे डायरेक्ट उत्तर काढू शकतो आपण. लसावी किती होईल आपला 28. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. डब्याची मेथड तर आहेच आपल्याकडे जिंदाबाद, है की नाही. चला डब्याची मेथड आपण एक वेळा ट्राय करू. हा, लसावी कमीत कमी 2 संख्येला निशेष भाग देणे. जास्तीत जास्त संख्येला भाग जात असेल तर बिलकुल देऊ शकतो आपण. तर 7ने भाग देऊ. चला 7 1 7, 7 2 14 आणि 7 4 28. आणखी भाग जाते का, आणखी 2ने निशेष भाग जाते. इथे भाग दिला 1चा भाग जाईल आणि इथे कितीचा 2चा भाग. ठीक आहे. 1ला भाग जातो का, नाही जात. मग 1 ऍज इट इज ठेवा. लसावीसाठी सर्व संख्येचा गुणाकार करतो आपण. सर्व संख्या म्हणजे कोणत्या, 7 गुणेला 2 गुणेला 1 गुणेला 2 आणि यांचा जर गुणाकार काढला तर किती येईल 28. मग लसावी किती झाला आपला 28. मग आपल्याला या संख्येचा मसावी काढायचा होता. ठीक आहे. अंश आणि छेदातील स्वरूपातील संख्येचा, आणि अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये संख्या दिलेल्या असेल आपल्याला आणि त्यांचा मसावी काढायचा असेल तर अंशातील संख्येचा काय काढतो आपण मसावी आणि छेदातील संख्येचा काय काढतो आपण लसावी. मग मला सांगा अंशातील संख्येचा मसावी किती आला आपला 2. मग इथे टाकायचं 2. छेदातील संख्येचा लसावी किती आला आपला 28. तर इथे लिहायचं 28. ठीक आहे. तर हे पूर्ण उत्तर काय झालं आपलं मसावी. हे पूर्ण उत्तर काय होईल मसावी. याला सिम्प्लिफाईड करून लिहू शकतो आपण. याला सिम्प्लिफाईड जर केलं तर किती होईल 1/14. ठीक आहे. तर आपलं उत्तर किती होईल 1/14. हे झालं आपलं मसावी. ठीक आहे. तर हा झाला आपला तिसरा प्लॅटफॉर्म, तिसरी मेथड लसावी आणि मसावीची काढण्याची. ठीक आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. एक पाहिला आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात संख्या दिलेल्या असेल तर त्यांचा लसावी आणि मसावी कसा काढायचा. त्याच्यानंतर या टाईपच्या संख्या आपण पाहिल्या आहे की नाही. 2चा वर्ग, 3चा वर्ग, 5चा वर्ग या टाईपचा, ह्या 2 डेफिनेशन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक डब्याची मेथड यूज केली आपण, ते सुद्धा पाहिली. त्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर काही संख्या आपल्याला पॉइंट मध्ये दिलेल्या असेल तर त्यांचा लसावी आणि मसावी कसा काढायचा. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल 2.7, 0.54 आणि 81 घेऊ आपण. ठीक आहे. 8.81. आता 2.7, 0.54 आणि 8.1 या संख्येचा लसावी किंवा मसावी किती असा प्रश्न आपल्याला डायरेक्ट विचारते. ठीक आहे. 2.7, 0.54 आणि 8.1. तर इथे काय करायचं, इझी आहे एकदम. पहिले तर हा पॉइंट अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. छेदामध्ये तू पॉइंट काढून टाकायचा. ठीक आहे. एकदम सिंपल मेथड. मग आपण संख्येला काय करणार कन्वर्ट. 2.7 म्हणजे किती 27 भागेला किती 10 झालं. 0.54 म्हणजे या संख्येला आपण 54 भागेला 100 लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 8.1 दिलेला आहे तर या संख्येला आपण 81 डिवायडेड बाय 10 लिहू शकतो. ठीक आहे. अंश आणि छेदातील संख्येचा पुन्हा तेच तिसरी मेथड तिसरा फॉर्मॅट आपण शिकलेलोच. म्हणजे आपल्याला पॉइंटच्या स्वरूपामध्ये जर क्वेश्चन दिलेला असेल तर आधी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करा अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये. आणि ही मेथड तुम्हाला माहिती आहे. मग आता काय करू आपण या संख्येचा काढू लसावी. आणि या संख्येचा लसावी काढण्यासाठी आपण मेथडचा यूज केलेला आहे. अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा काय काढायचा आपल्याला मसावी. मग आता मला सांगा अंशातील संख्येचा लसावी आणि छेदातील संख्येचा मसावी. अंशामध्ये कोणत्या संख्या दिलेल्या आहे आपल्याला 27 आहे, 54 आहे आणि 81 आहे. त्यांचा काढायचा आहे लसावी. आता इथं डब्याची मेथड आपण यूज करू शकतो. चल मग 27. ठीक आहे. अंशातील संख्येचा काय काढायचा आपल्याला लसावी. 27, 54 आणि काय 81. चला कितीने भाग जाते, ज्या संख्येने भाग जात असेल त्या संख्येने भाग द्या.
तीन ने भाग जाते का? तीन ने भाग जाते है ना. 3 9 27. पुन्हा आपण 54 भागेला 3 करू. कितीचा भाग जाईल? 3 ने भाग जाते का 54 ला? बिलकुल जाते, है की नाही. 18चा भाग जाते. 81 भागेला 3 करा, है की नाही. 3 दोन्ही 6 आणि 3 7 किती? 21. 27चा भाग गेला. 9 18 आणि 27. या पुन्हा तिन्ही संख्येला निशेष भाग जाते का? जाते. 3 ने 3 त्रिक 9, 3 सक 18, 3 9 किती? 27. पुन्हा 3 ने भाग जाते, है ना. 3 1 3, 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. आता भाग जाते का? नाही जात. मग लसावी झाला आपला. लसावी किती होईल? 3 गुणेला 3 गुणेला 3 आणि इकडे आहे 2 गुणेला 3. चला मल्टिप्लाय करा. 3 गुणेला 3 म्हणजे किती? 9. 3 दोन्ही 6. चला 3 गुणेला 3 9. 9 3 किती होते? 27. आणि इकडे किती झाले? 3 दोन्ही 6. मल्टिप्लाय 6. मल्टिप्लाय करा. साइन 7 42. 2 हातचे आले किती? 4. आणि साइन दोन्ही 12 आणि 4 किती? 16. 162. हा काय झाला आपला? लसावी. मग इथे लिहू शकतो आपण सर लसावी किती आला? अंशातील संख्येचा लसावी 162 म्हणजे किती? 162. ठीक आहे. काय केलं आपण? लसावी काढायचा होता आपल्याला आणि त्या संख्या पॉइंट मध्ये दिलेल्या होत्या. आधी आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये त्याला कन्वर्ट करून केलं. मग 27 54 आणि 81 या संख्येचा काय काढला? लसावी. लसावीची डेफिनेशन आपल्याला माहित आहे. कमीत कमी शेवटपर्यंत दोन संख्येला भाग देत राहणे. जेव्हा भाग जात नाही तेव्हा स्टॉप होऊन जायचं. ठीक आहे. मग 27 भागेला 3 9, 54 भागेला 3 म्हणजे 18, 81 भागेला 3 म्हणजे किती? 27. पुन्हा 9 18 आणि 27 या तिन्ही संख्येला आपण भाग दिला. ठीक आहे. कितीने? 3 ने. 3 त्रिक 9, 3 सक 18 आणि 3 9 किती? 27. पुन्हा 3 ने भाग गेला. 3 भागेला 3 1, 6 भागेला 3 2 आणि 9 भागेला 3 म्हणजे किती? 3. सगळ्या संख्येचा गुणाकार करून घ्या. सगळ्या संख्या म्हणजे कोणत्या आहे बघा? या संख्या आणि या संख्या. ठीक आहे. 3 त्रिक 9, 9 3 किती झाले? 27. ठीक आहे. 27 आणि इकडे किती आहे? 3 दोन्ही 6 आणि 6 गुणेला 27 म्हणजे किती? 162. ठीक आहे. हा आता इकडे या छेदातील संख्येचा काय काढायचा आपल्याला? मसावी. आता मसावी काढायचा असेल तुम्हाला तर छेदामध्ये संख्या कोणत्या आहे? 10 100 आणि 10. इथे आपल्याला तोंडपाठ उत्तर येईल. किती? इथे छेदातील संख्येचा मसावी काढण्यासाठी आपल्याला उत्तर मिळणार 10. चला इथे मसावी काढू आपण. संख्या कोणत्या दिलेल्या आपल्याला? 10 100 आणि 10. आणि मसावीची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे. एकाच संख्येने सर्व संख्येला निशेष भाग जाणे. मग अशी कोणती संख्या एकाच संख्येने भाग जाईल? तर सर इथं 10 ने निशेष भाग जाते. इथे 1 चा जाईल, इथे 10 चा आणि इथे किती? 1 चा. आता तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जाते का? तर बिलकुल जाणार नाही. मग 10 काय झाली आपली? मसावी. ठीक आहे. तर मग छेदातील संख्येचा मसावी किती आला आपला? 10. तर मग इथे आपण लिहू लसावी काढायचा होता. लसावी आपला 162 आला अंशातील संख्येचा आणि छेदातील संख्येचा मसावी हा किती आला आपला? 10. मग इथे लिहायचं आणि सॉल्व करायचं. बघा छेदामध्ये एक वरती किती शून्य आहे? 1 शून्य आहे. मग एक घर उजवीकडे सोडून देऊ आपण आणि पॉइंट देऊ म्हणजे 16.2 हा झाला आपला मसावी. ठीक आहे. किती? 16.2 हा झाला आपला मसावी. तर जर आपल्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात दिलेली असेल संख्या तर त्याचा लसावी आणि मसावी काढता यायला पाहिजे. त्याच्यानंतर पॉइंट मध्ये संख्या दिलेली असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला लसावी आणि मसावी काढता आला पाहिजे. तर या टाइपचे कॅल्क्युलेशन आपण बघणार आहोत. पुढे आपल्याला पीडीएफ आहेच. ठीक आहे. या टाइपचे क्वेश्चन आहे. जवळपास 35-40 क्वेश्चन आपण याच्यामध्ये करणार आहे. ठीक आहे. तर आता आपली ऑफलाईन बॅच चालू होणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. ठीक आहे. टिल गुड डे, गुड बाय.